नमस्कार, मी आहे संतोष शिंदे। माझ्या यूट्यूब चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी चालले लग्नाला आणि मी आज तयारी केली अशी मी आज घातला घागरा आणि आता चालली आम्ही लग्नाला। खूप घाई गडबडीत झाली कारण आज सकाळ पाऊस पडला आहे। म्हणजे नवरी घरातून बाहेर पडत होती त्याच टायमिंगला पाऊस पडला आणि पूर्ण वातावरण मळबी होतं। आता तुम्ही बघितलं असेल ऊन आले मध्येच असा मळब येत आहे, तर तशा प्रकारे चाललं आहे। तर मला लुक कसा वाटतो हे नक्कीच कमेंटमध्ये सांगणे। मला असं वाटतं माझा चेहरा ना काळपट दिसतोय, पण आता कसा दिसतोय मला पण नाही माहिती। मी पटापट घाई गडबडीत केला आहे कारण या टाईम मला घाईच होते। असं काही नाही की माझं लवकर तयारी कधी होईल। एवढा पाऊस पडला ना, आता कोण म्हणणार पण नाही की पाऊस सकाळी एवढा पडला असेल, कारण एवढं कडक ऊन पडले ना। तिला जेव्हा बाहेर पडत होती तेव्हाच पाऊस पडला, कारण मी तेव्हा तिथे गेली होती। तर किती पाऊस, आणि आता असं वाटते की नको उन्हातून लग्न नको। हे बघा अजून पाठून येत आहेत आणि मी एकटी चालले, सगळ्यांना गेले। इथे आल्यावर कळलं की अजून माणसे येत आहेत आणि खूप सारी गर्दी अगोदरच झाली। आता नवर मुलगा आला आहे मंडपामध्ये आणि त्याची स्थिती तयारी चालली आहे। गणपती सदा मंगलम शुभमंगलम शुभमुहूर्त सावधान वधूवरान करणे दोघे करावी वाजंत्री मंगल बलान करणे सूर्यात सदा मंगलम शुभलग्न। एवढी माणसं पुढे आहेत की पुढे जायला जागाच नाही, तर आम्ही पाठीच उभे आहोत कारण मग तिकडून इकडे आली तोपर्यंत जागा सगळी पॅक झाली। नको खाली इथेच उभे राहिले पाठीमागे तुम्हाला दिसत असेल जेवणासाठी खुर्च्या ठेवल्या आहेत। वेळ लागतो खाली झाले जेवायला फक्त येईल यासाठी। लग्नाचा मुहूर्त उशिरा होता, तर लग्न लागतंय कधी आणि आम्ही जेवायला जातोय कधी असं झालं होतं। तर त्यापैकी तुम्हाला इकडे माणसं दिसत असतील, खूप सारी गर्दी तुम्ही अगोदर बघितलं असेल। त्यामधून माणसं कमी झाले आहेत, ते गेले आहे जेवणासाठी व त्यामधील अर्धी माणसं वाढण्यासाठी गेले आहे जेवण। तर चला मग आता जेवण बघायला।
मला पण पहिलीच पंगत मिळाली आणि पहिलीच खुर्ची मिळाली तर मी बसले. सर्वांना भाट्या वाढण्यात आली आणि माझ्या टायमिंगलाच भात संपला. तर माझा भात येईपर्यंत तिकडे अर्धं जेवणसुद्धा झालं आणि मी राहिली. इकडे खूप मस्त असा रुखवात सजवला आहे. तुम्हाला पण तुमच्या टायमिंगचा रुखवात आठवला का? कारण ज्यांची लग्न झाले त्यांना त्यांच्या टायमिंगचा रुखवात काय होता, कसा सजवला होता हा माहिती होता असेल. आम्ही पण पहिल्या लग्नाला गेल्यावर अगोदर रुखवातच बघतो. तर हे सर्व माणसं बसली आहेत, अर्धी जेवायची आहेत, अर्धी जेवून बसली होती आणि लगेच पाठी जेवण गेली होती. तर त्यांचा फोटो काढत होती. इकडे मंडोळ्या बांधायचं काम चालू आहे. म्हणजे ज्या मोठ्या मंडोळ्या असतात तुऱ्याच्या त्या बांधण्याचं काम चालू आहे. आमचे काका काकी रुखवात बघते कसा सजवलाय रुखवात तो. कॅमेरा लावून ठेवलंस काय? भटजीकांना माहिती आहे की फोटो कोणत्या ठिकाणी चांगले येतील. त्यासाठी बघा त्यांनी किती मस्त अशी जागा चूज केली आणि तिकडे जाऊन त्यांनी फोटोशूट करायला लावलेत आणि काहीतरी सांगतायत. म्हणजे ते विधीमधलंच काहीतरी सांगतायत. तर आणि फोटो पण छान येतील या उद्देशाने तिथे त्यांनी नेलंय. तिथे अरे उठ रे. झाला आहे नवरीचा साड्या नेसून. म्हणजे नवरीची मोठी साडी जी रिसेप्शनला नेसतो ती. तर तशा प्रकारे ती नेसली आहे आणि तिची आता 5 सवाशिणी ओटी भरतायत आणि तेच इथे चालू आहे. कारण नवरीला या दिवशी जास्त तयारी करायला मिळत नाही. जे अगोदर करते तेवढीच तयारी करायला मिळते. कारण खूप घाई गडबडीने तयारी करून तिला बाहेर बोलवतात. तशा प्रकारेच इकडे झालं आहे. साड्या वगैरे नेसून झाल्यावर मी घरी आली आणि जेव्हा वरात यायच्या टायमिंगला मी इथे आली तर अगोदरच सर्वजण इथे जमा झाली होती वरातीसाठी. वरात येते त्यासाठी. लक्ष्मी काकी पण वरात बघायला आले. नवीन जोडपे विठ्ठल रुक्मिणीच्या देवळामध्ये आले आहेत नमस्कार करायला. तुम्ही हे मंदिर बघितलं असेल.
मंदिरातून आल्यानंतर नवीन जोडपे अंबे मातेला नमस्कार करायला गेले होते, तर आम्ही पण आलो होतो. कोकणात हे दृश्य खूप कमी पाहायला मिळतंय, तर इथे तुम्हाला बघायला मिळतं. की नक्कीच बघून घ्या. काय आहे काय म्हणतात ते नक्कीच सांगा.
इथे आरती करण्याचे कार्यक्रम सुरू होते. इथे आम्ही बसलो होतो आणि आमच्यासाठी पाणी आणलं होतं. तर तिघींची तिने ग्लास इथे ठेवली होती. बघतर इकडे लगेच हळद उतरवण्याचा कार्यक्रम चालू होता. तर नवरीने साड्या चेंज करून आता साधी साडी नेसली आहे, कारण हळद तिची उतरवण्यात येईल म्हणून. तर इथे सर्वजण हळद उतरवत आहेत. दिला हक मार तर हाच होता लग्नाचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघत राहा. मी खूप सारे व्हिडिओ टाकलेत. काही जणांना नाही दिसत, ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना दिसतं, ज्यांनी नाही केलं त्यांना नाही दिसत.